श्री स्वामी समर्थ यंदा नवरात्रोत्सवाची सुरुवात ही 22 सप्टेंबर पासून झाली असून विजयादशमी जी 2 ऑक्टोबरला साजरी केली जाईल। नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे। देवी दुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा 9 दिवसांचा पवित्र काळ असतो। या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात। देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल। देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पन्नात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते। तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आहे। या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल, ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल। हा काळ खूप भाग्यशाली असेल। यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे, कारण हा उत्सव 9 दिवस नव्हे तर 10 दिवसांचा असणार आहे। त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही 2 दिवस असणार आहे, म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल। त्यामुळे यंदा 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे। 24 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी नवरात्रीचा 3रा दिवस आहे। यावर्षी तृतीया तिथी 2 दिवशी आली आहे, म्हणजेच 24 सप्टेंबर बुधवार आणि 25 सप्टेंबर गुरुवार या 2 दिवशी तृतीया तिथी आपल्याला साजरी करायची आहे। 24 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। तसेच 25 सप्टेंबर म्हणजे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता। तृतीया तिथीला म्हणजेच 3ऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा ही केली जाते। तिच्या नावाचा अर्थ अर्ध्या चंद्रासारखी घंटा असा आहे आणि तिच्या माथ्यावर चंद्रकोर शोभते। ती शक्ती, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश, भय आणि पाप दूर होतात। नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो, श्रद्धेचे प्रतीक देखील मानले जाते। या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करू शकतात। यामुळे दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला परमसुखाची प्राप्तीही होत असते। नवरात्रीच्या 3ऱ्या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच तुम्ही गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्ण कमळाची जी फुलं असतात त्याची माळ देवीला अर्पण करू शकता। यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते। या दिवसाचा मंत्र आहे या देवी चंद्रघंटाय नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटाय रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी असल्यामुळे तुम्ही याच माळा तसेच तोच नैवेद्य अर्पण करू शकतात। फक्त 25 सप्टेंबरला तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात। पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून नवरात्रीमध्ये कधीही 2 हिरव्या वेलचीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता राणी पूर्ण करणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे, ज्यामध्ये हिरव्या वेलचीचा सुद्धा समावेश आहे। भारतीय संस्कृतीत वेलचीचा उपयोग विविध धार्मिक विधींमध्ये आणि देवदेवतांच्या पूजेमध्ये केला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार घरात हिरवी वेलची ठेवल्याने आणि तिचा योग्य वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धी येते।
हिरवी वेलची घराची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि संपत्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते। असे मानले जाते की यात एक खास प्रकारची ऊर्जा असते जी नकारात्मक प्रभाव नष्ट करते आणि समृद्धीला आमंत्रण देते। तसेच हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे। ज्याप्रमाणे हिरवी वेलची आपल्या जीवनाची चव वाढवते त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं सुद्धा काम हे करत असते। आणि ज्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यापासून काही उपायाने सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। हा उपाय म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे, कारण असं म्हटलं जातं नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि जेव्हा अशी आपण काही प्रभावी सेवा करतो तर त्यामुळे ती आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा। आता तुम्ही देवघरासमोर बसून करणार असतील तर हा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे किंवा तुमच्या घरी घट मांडत असतील तर तिथे तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे। या दिव्यामध्ये आपल्याला आजची तिसरी माळ आहे म्हणून आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या छोट्या छोट्या वड्या ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत। ह्या दिव्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। आता आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। वाटीमध्ये आपल्याला वाटीभर गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्या दुधामध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर टाकायची आणि असं हे दूध जे आहे वाटीमधलं आपल्याला घटासमोर किंवा तुम्ही देवघरासमोर ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आणि लाल रंगाच्या पेनने आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची। जसं की तुम्हाला धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर लिहा तुम्ही की मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होणं, किंवा जर तुमचा विवाह जुळून येत नसेल तर विवाह जुळून येण्याकरता अशा रीतीने तुमची जी पण इच्छा असेल ती अगदी थोडक्यामध्ये आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर लिहायची आहे। आता इच्छा लिहिल्यानंतर आपल्याला या पानाची घडी करायची आणि ही घडी केलेलं पान जे आहे ते आपल्याला ज्या वाटीमध्ये आपण दूध ठेवलेलं आहे त्या वाटीच्या खाली ठेवून द्यायचं आहे। आता जी वाटीमध्ये आपण दूध घेतलं आहे त्या दुधावर आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं अनामिका त्या बोटाने ओम हा शब्द जो आहे तो त्या दुधावरती काढायचा। 21 वेळा आपल्याला ओम शब्द बोलायचा आणि ओम शब्द जो आहे तो त्या दुधावरती काढायचा आहे। म्हणजे आपलं फक्त बोट जे आहे ते घ्यायचं आणि त्या दुधावर आपल्याला ओम आकार जसा येतो त्याप्रमाणे आपल्याला तो बनवायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची जी आहे ती टाकायची आहे। त्यानंतर तिथेच बसून आपल्याला सेवासुद्धा करायची आहे। आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला नवार्णव मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। त्यानंतर जी पानामध्ये आपली इच्छा लिहिलेली ती आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून मनोभावे देवी आईला बोलायची, ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता हे जे दूध आपण घटासमोर किंवा देवघरासमोर ठेवलेलं आहे ते काही वेळाकरता तिथेच ठेवायचं आणि त्यानंतर ते दूध तिकडनं उचलायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला आपल्याला प्यायला द्यायचं आहे। जेव्हा असं हे तीर्थ आपल्या घरातील सदस्य पितात तर त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत, जे समस्या आहेत, अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत मिळते। त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये होणारी जी वारंवार भांडणं आहेत ती सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता ही वाटीखाली जी आपण चिठ्ठी ठेवली होती ती 9च्या 9 दिवस आपल्याला देवीसमोरच ठेवायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ही चिठ्ठी जी आहे ती पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नवरात्रीमध्ये करायचं। जर तुम्हाला आज करणं शक्य नाही झालं तर तुम्ही उद्या करू शकतात, उद्या नाही शक्य झालं तर परवा करू शकतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जय माता दी।